हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एनरोल इंजिनियर. तुमच्या सर्वांना रिझल्ट केव्हा लागेल याचे खूप प्रश्न मुलांना येत आहे आणि त्याची सगळेच वाट बघताय. सो त्यासाठी सीईटी सेलने आता रिसेंटली आजच एक सर्क्युलर रिलीज केलेलं आहे, जाहीर सूचना रिलीज केलेली आहे. त्याच्यामध्ये काही सगळ्या सीईटी परीक्षांचे तारखा डिसाईड केलेले आहे. ओके, की या ज्या तारखेला हा निकाल लागू शकतो अशा तारखा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सो सीईटी सेलचं म्हणणं आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये कार्यालयामार्फत ज्या विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश प्रक्रिया घेण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी काही सामायिक प्रवेश प्रक्रियांचे निकाल घोषित करण्यात आलेले आहे. ऑलरेडी काही एक्झामचे निकाल लागलेले आहेत, असून काही सामायिक प्रवेश प्रक्रियांच्या निकालाची प्रक्रिया ही प्रगतीपथावर आहे. सो सीईटी 2025 या सामायिक प्रवेश प्रक्रियांच्या निकालाबाबतची माहिती याप्रमाणे आहे. सो त्यामध्ये आपण बघूयात की जे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपल्यासाठी 16 आणि 17 नंबरचा पॉईंट, जसं की एमएसटी सीईटी पीसीएम आणि पीसीबी या दोघी पेपरचे निकाल हे 16 जूनला टेंटेटिव्हली लागण्याची खूप दाट शक्यता आहे. ओके, सो निकाल लागण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना डॉक्युमेंट पूर्ण करण्याची खूप जास्त गरज आहे. ओके, जर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर नसतील तर तुमची ऍडमिशन होऊ शकणार नाही किंवा ऍडमिशन झाल्यानंतर कॅन्सल होईल. ओके, जर तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल आणखी माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आमचे मेंटर्स तुम्हाला मदत करतील. आम्ही एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंगची बॅच सुद्धा ऑलरेडी चालू झालेली आहे. त्या बॅच मध्ये आम्ही सेपरेट सेशन्स घेतो, गायडन्स सेशन्स घेतो, त्यानंतर पूर्ण कस्टमाइज ऑप्शन फॉर्म स्टुडंटला बनवून देतो आणि त्याच्या मार्क्स वरती एक बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज त्याला मिळवून देतो. ओके, सो जर ती बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तरी सुद्धा तुम्ही त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला एन्क्वायरी फॉर्म भरून त्यानंतर पुढच्या 24 तासामध्ये आमची मेंटरची टीम तुम्हाला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करेल. सो ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट अपडेट आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती निकालाबाबत. सो ती आम्ही पोहोचवलेली आहे. थँक्यू.